मृत्यूपूर्वी माणसाला पडतात अशी स्वप्ने वाचा. यामागील संकेत. श्री स्वामी समर्थ. मनी जसे ते स्वप्नी दिसे असे म्हटले जाते. माणसाच्या मनातील भावभावना स्वप्नात प्रतिबिंबित होत असतात. आपण झोपल्यानंतर अनेक गोष्टी आपल्याला स्वप्नात दिसतात. काही स्वप्नांमुळे आपण सुखावून जातो, तर काही स्वप्ने आपल्याला चिंतेत टाकणारी असतात. अनेकदा झोप मोड झाली की आपण स्वप्नात काय पाहत होतो याचे आपल्याला विस्मरण होते. काही स्वप्न कायम लक्षात राहणारी असतात. आपल्याला स्वप्नात काय दिसेल याचा काही नेम नसतो आणि ते आपल्या हातातही नसते. काही स्वप्न ही भयावह असतात. काही वेळा स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींमागे काहीतरी विशिष्ट संकेत असल्याचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रातील स्वप्नशास्त्र या शाखेत त्याचा अभ्यास केला जातो. व्यक्ती, स्वभाव, मनाची अवस्था याचा आढावा घेऊन एखाद्या स्वप्नाचा ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून नेमका काय अर्थ असू शकतो याचा शोध घेतला जातो किंवा अंदाज बांधला जातो. मृत्यू अटळ असला तरी त्याची भीती सर्वांनाच असते. वाल्मिकी रामायणात दशरथांचे निधन झाले त्या रात्री श्रीरामांना वडिलांच्या मृत्यूचे स्वप्न पडल्याचा उल्लेख आढळतो. काही स्वप्ने माणसाच्या मृत्यूचे संकेत देतात असा दावा करण्यात येतो. जाणून घेऊया या विचित्र स्वप्नांविषयी. स्वप्न हा भविष्याचा आरसा आहे असे मानले जाते. स्वप्नात लिंबू, दुधी, काकडी आणि टरबूज खाताना दिसणे अशुभ मानले गेले आहे. अशा प्रकारचे स्वप्न पडल्यास मृत्यू योग जवळ आला आहे असा यामागील संकेत असल्याचा दावा केला जातो. काही वेळा मृत्यू योग नसला तरी मृत्यूयातना सोसाव्या लागू शकतात असा संकेत असल्याचे स्वप्नशास्त्र सांगते. तसेच लाल रंगाची वस्त्रे परिधान केलेली आणि दागिन्यांनी मढलेल्या महिलेशी आपण सलगी करत असल्याचे स्वप्न पडणे हा संकेतही अशुभ मानला जातो. काही कालावधीनंतर मृत्यू योग समीप आला आहे असा संकेत असल्याचा दावा केला जातो. खड्ड्यातून बाहेर न पडणे. कोणत्याही वेळेला पडलेले स्वप्न पूर्ण होत नाही किंवा स्वप्नात पाहिलेल्या, दिसलेल्या गोष्टींबाबतचे संकेत सत्यात उतरतात असे नाही. रात्री ठराविक वेळेस पडलेल्या स्वप्नांमागील संकेत खरे होऊ शकतात असे सांगितले जाते. स्वप्नात जी व्यक्ती स्वतः खड्ड्यात पडली आहे, कितीही प्रयत्न केले तरी खड्ड्यातून बाहेर पडता येत नाही. तसेच समोरची व्यक्ती काय बोलते हे ऐकू येत नाही. पांढरे कपडे लाल दिसायला लागले तर मृत्यू घटिका समीप आली आहे असा संकेत असल्याचा दावा करण्यात येतो. अशा व्यक्तींनी गायत्री मंत्राचे पठण सुरू करावे असा सल्ला दिला जातो. माणसाला झोपले असताना स्वप्नात रात्र आहे आणि रात्री इंद्रधनुष्य पाहतोय किंवा दिसते. दिवस आहे आणि भर दुपारी तारे, तारका दिसत आहेत असे स्वप्न पडल्यास मृत्यू योग जवळ आला आहे असे त्यामागील संकेत असल्याचा दावा करण्यात येतो. अचानक मुख लाल होणे किंवा जीभ पांढरी पडणे, सोने किंवा चांदी उलटून पडणे असे स्वप्न पडल्यासही मृत्यू समीप आला आहे असे संकेत असल्याचा दावा केला जाते. उंचावरून पडणे. रात्री स्वप्नात पलंगावरून पडणे किंवा आकाशातून, मंदिराच्या छतावरून, प्रवासात वाहनातून खाली पडल्याचे दिसणे अत्यंत अशुभ मानले जाते. अशा प्रकारचे स्वप्न पडल्यास पृथ्वीतलावर खूप दिवस बाकी राहिलेले नाही असा यामागील संकेत असल्याचा दावा केला जातो. कालसर्प दोष. राहू केतूची महादशा सुरू असलेल्या व्यक्तींना अशा प्रकारची स्वप्ने पडू शकतात. मात्र असे स्वप्न पडल्यास मोठ्या प्रमाणावर महामृत्युंजय जप करणे अत्यंत फलदायक असल्याचे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ.